Hello student, today we have discussed about the conventions for the use of SI unit. SI unit वापरत असताना काही कन्व्हेन्शन्स आपल्याला स्टडी करायचे असतील ते लागू होतील त्याला. फर्स्ट कन्व्हेन्शन इज दॅट युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. प्रत्येक भौतिक राशीला जेव्हा आपण एकक देतो युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. ते युनिट ते एकक आपण एखाद्या सिम्बॉलनं दर्शवत असतो. उदाहरणार्थ जर 5 मीटर लांबीची वायर आहे तर 5m असं आपण लिहितो. मग m हे काय झालं, त्याचं सिम्बॉल झालं. देन नेक्स्ट, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन इफ नेम इज आफ्टर अ पर्सन. ज्या वेळेला पर्सनचं नाव आपण युनिट म्हणून देत असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने ते जर युनिट डिराईव्ह केलेलं असेल, त्याने त्याचा शोध लावलेला असेल तर त्याच्या नावाचं आपण युनिटमध्ये वापर करत असतो. उदाहरणार्थ न्यूटन, बरोबर. मग फोर्सचं युनिट आपण न्यूटन असं देत असतो. मग त्यावेळेला जेव्हा आपण पूर्ण शब्दामध्ये जर न्यूटनचं पूर्ण स्पेलिंग लिहायचं असेल, फक्त n नसेल लिहायचा, तर पहिलं जे लेटर आहे ते स्मॉल असायला पाहिजे. किंवा जूलचं सुद्धा तसंच आहे. बट सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन अ कॅपिटल लेटर, एक्झाम्पल n. पण ज्या वेळेला आपण फोर्सचं युनिट देतो आणि काही सिग्निफिकंट डिजिट असतील, म्हणजे नंबर असेल 5 न्यूटन, 10 न्यूटन, त्यावेळेला कॅपिटल N असं आपण न्यूटनसाठी देतो. किंवा जूल असं जेसाठी देतो, जूलसाठी जे देतो. देन नेक्स्ट, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल फोर्स ऑफ 20 न्यूटन, नॉट 20 न्यूटन्स और नॉट 20 NS. जर न्यूटन असेल आणि मग 10 असो, 20 असो, 100 न्यूटन असो, पण पुढं न्यूटन्स किंवा S हा प्रत्यय लागत नाही. ते कसं असतं, प्लुरल फॉर्ममध्ये द्यायचं नाही, सिंग्युलर फॉर्ममध्ये ते द्यायचं. त्याच्यानंतर सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. फुल स्टॉप त्या युनिटच्या नंतर आपण देऊ शकत नाही. एक्झाम्पल 25 किलोग्रॅम, नॉट 25 किलोग्राम डॉट, असा डॉट द्यायचा नाही. त्याच्यानंतर द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन अ न्युमिरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. फॉर एक्झाम्पल एकाच रेशोमध्ये आपल्याला ते लिहावे लागतात. समजा आता SI युनिट ऑफ ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे. तुम्ही आता 9वी-10वीमध्ये व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन ह्या कन्सेप्ट शिकलेला आहात. मी तुम्हाला त्याचे डेफिनेशन पण लिहायला लावलेले आहेत, बरोबर. मग वी नो दॅट द ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट द ॲक्सलरेशन. म्हणजे dv/dt इज इक्वल टू a. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वरती येणार व्हेलॉसिटीचं युनिट आणि खाली काय येणार, टाईमचं युनिट येणार. मग व्हेलॉसिटीचं युनिट हे आहे मीटर आणि टाईमचं आहे सेकंद. मग ॲक्सलरेशनचं युनिट काय होतं, मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे म्हणजे m वरती आहे अंशाला आणि छेदाला काय आहे, सेकंद स्क्वेअर आहे. पण तो लिहित असताना आपण काय करायचं आहे, वरती घ्यायचं आहे, बरोबर. वरती घेतल्याच्या नंतर तो (2) होणार आहे. एसच्या डोक्यावरती काय येणार आहे, (2) कारण आपण त्याला छेदातला अंशात घेतले. पण त्याचं लिहित असताना मीटर पर सेकंद असं डबल लिहायचं नाही. मीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा मीटर सेकंद (2) अशी त्याची पद्धत बरोबर आहे, नॉट मीटर पर सेकंद. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट is avoided when physical quantity is expressed by combination of two. बघा, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स. कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स हे आपल्याला काय करायच्यात, अवॉइड करायचे. फॉर युनिट्स अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. 2 कॉम्बिनेशन जर फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला करायचं आहे. उदाहरणार्थ द युनिट जूल पर किलोग्रॅम केल्विन इज करेक्ट व्हाईल जूल पर किलोग्रॅम के इज नॉट करेक्ट. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे 2 युनिटचं त्यावेळेला पूर्ण जूल लिहायचं नाही,
स्पेलिंग लिहायचं नाही, फक्त जे लिहायचं, किंवा न्यूटन पूर्ण लिहायचं नाही, फक्त एन लिहायचं. प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. दस प्रिफिक्स सिम्बॉल अँड युनिट सिम्बॉल कॉन्स्टिट्युएंट्स न्यू सिम्बॉल्स फॉर द युनिट विच कॅन बी रेज टू अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. मग पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 असते बघा. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 1 मीटर सेकंद इज इक्वल टू 1 मिली सेकंद 10⁻³ सेकंद. 1 मिली सेकंद 10⁻³ 1 मायक्रो सेकंद 10⁻6 आणि 1 नॅनो सेकंद 10⁻9. हे आता तुम्हाला लक्षातच ठेवायचं. मिली सेकंद असेल किंवा मिलीमीटर असेल तर 10⁻³ मायक्रो सेकंद असेल, मायक्रोमीटर असेल 10⁻6, नॅनोमीटर असेल, नॅनो सेकंद असेल तर 10⁻9. हे कन्वर्जन हे सगळे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. 10⁻6 सेकंद इज इक्वल टू 1 मायक्रो सेकंद अँड नॉट 1 MMS असं लिहायचं नाही, ती चुकीची पद्धत आहे. स्पेस ऑफ ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 units. Example, meter per second should be written as meter second inverse and not as meter second inverse because meter second will be read as millisecond. आलं लक्षात. ह्या ज्या आहेत साधारणतः 8 कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट ह्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. नाही समजले तर विचारायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक बघू आपण. मेजरमेंट ऑफ लेंथ. वन फंडामेंटल क्वांटिटी विच वी हॅव डिस्कस अर्लियर इज लेंथ. एक फंडामेंटल क्वांटिटी आपण लेंथच घेऊया पुढे डिस्कस करताना. टू मेजर द लेंथ ऑफ डिस्टन्स ऑफ SI युनिट इज यूज्ड इन मीटर. In 1960, a standard for the meter based on the wavelength of orange red light emitted by atom or krypton was adopted. 1960 साली स्टँडर्ड मेजरमेंट मीटर ही बेस्ड कशावरती होती तर ॲटम ऑफ क्रिप्टॉन. इन बाय 1983 अ मोर प्रिसाईज मेजरमेंट वॉज डेव्हलप. त्याच्यानंतर 1983मध्ये भरपूर त्याच्यामध्ये हे झालं, प्रगती झाली. बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग अ टाईम इंटरवल about 1/2 second. This was possible as by time the speed of light in vacuum could be measured precisely. मग आपल्याला स्पीड ऑफ लाईट माहिती आहे, C इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्याचं इथं 299 अबव हे जे आहेत त्याच्याऐवजी 9च्या ऐवजी काय केलं, मग इथं समोर डिजिट 9 असल्यामुळं 2चा काय झाला 3 झाला, तर त्याचं तुम्हाला डिजिटमध्ये लक्षात येईल हे कसं झालं ते. सम युजफुल डिस्टन्सेस. हे जे डिस्टन्सेस आहेत हे तुम्हाला वापरायचे आहेत फिजिक्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. तर मग हे डिस्टन्सचा जो टेबल आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, टेबल व्यवस्थित पाठ करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. अभ्यास करत चला. जे जे आपलं शिकवून होईल त्या नोट्स वहीमध्ये उतरून काढत चला.